मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। खरं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। आता जानेवारी महिना संपला आहे, फेब्रुवारी महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, यामुळे बहिणी सरकारवरती तीव्र नाराज झाल्या आहेत। खरं तर असं सांगण्यामध्ये आलं होतं की निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं। आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निकाल देखील लागले आहेत आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। परंतु त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काही कारणास्तव लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे सरकारला द्यावेच लागणार आहेत। त्या अनुषंगाने आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही आणि जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आणि त्याचबरोबर नेमके पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, आज पैसे जमा होणार का, आज कोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, का आम्हाला म्हणजेच की योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले, तर बघा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार हे सर्व काही तुम्हाला आता माहीत होणार आहे। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। पैसे कधी मिळणार, किती हप्ते जमा होणार। आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये तर काही बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपयापर्यंत देखील आता रक्कम जमा होणार आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे आणि सरकार देखील काय करत आहे तर बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचा, बहिणींना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे आणि त्या अनुषंगाने आता बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता फक्त मेसेजकडे लक्ष राहू द्या। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, हप्ता जमा झाला, क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही समजू शकता की हप्ता जमा झाला। म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे, हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि जसे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, हप्त्याची रक्कम जमा झाली की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। इंग्लिशमध्ये या ठिकाणी क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल
तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील एक ना एक बहिणींसाठी प्रत्येक बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। खास करून ज्या बहिणी हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, ज्या बहिणींना हप्त्याची गरज आहे, पैशांची गरज आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। थोडक्यात जर सांगायचं झालं तर अखेरकार आता बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे। अनेक बहिणींना आता उत्सुकता लागली आहे की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार। कारण जानेवारी महिना संपला असून फेब्रुवारी महिन्याचा देखील अर्धा महिना संपून गेला आहे आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती, सर्व काही अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। निवडणुकांपूर्वी पैसे येतील अशी सर्वांना अपेक्षा होती आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। मात्र सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यामध्ये आले नाही। थोडक्यात जर सांगायचं झालं तर राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। परंतु सध्याची परिस्थिती पाहता आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। कोणत्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये? तर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती? तर 3000 रुपये आता जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच कोणत्या बहिणींच्या खात्यावरती आता 6000 रुपये जमा होणार हे देखील मी पुढे सांगणार आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार? तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तसेच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तसेच ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज हे मंजूर आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। म्हणजेच की पात्र असणाऱ्या ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत एकूण 18 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील, तर आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। कोणत्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये? तर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार। हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की 6000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? तर बघा, ज्या महिलांना आता 18वा हप्ता मिळाला आहे आणि ज्यांची KYC पूर्ण आहे, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून 3000 रुपये जमा होतील। आणि त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागचे काही हप्ते जमा झाले नसतील, परंतु आता त्यांनी KYC पूर्ण केलेली असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपयापर्यंतची थकबाकी देखील जमा होणार आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, काय झालं तर KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या। आता ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या, तर अशा बहिणींचा हप्ता हा सरकारने बंद केला होता। परंतु या ठिकाणी म्हणजेच की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत बहिणींना मुदत दिली। आता ज्या बहिणी KYC मधील चुका दुरुस्त करतील, ज्या बहिणी KYC पूर्ण करतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणार। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती
मागील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता, आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, म्हणजेच की 4 हप्त्यांचे पैसे जमा होणार. आता 4 हप्त्यांचे किती रुपये जमा होणार, तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये, हे झाले 3000 रुपये. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजेच की या सर्व हप्त्यांची जर बेरीज केली तर किती होईल, तर एकूण 6000 रुपये अशी रक्कम देखील आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडून ई-केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही तात्काळ ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करून ई-केवायसी पूर्ण करून घ्या. सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे आणि मुदतीच्या आधीच तुम्ही ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. आता कोणत्या बहिणींना 3000 रुपये तर कोणत्या बहिणींना 6000 रुपये मिळणार हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता, आता जानेवारीचा 19वा हप्ता, फेब्रुवारीचा 20वा हप्ता, अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे 6000 रुपये जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. सोबतच अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या देखील बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करा. ई-केवायसी मधील जर काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील तर चुका दुरुस्ती करण्यासाठी सरकारने मुदत दिली आहे, संधी दिली आहे. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या बहिणी ई-केवायसी पूर्ण करतील, ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या माध्यमातून देखील आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी सर्व रखडलेले हप्ते एकत्र जमा होणार आहेत. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. परंतु सरकारकडे एक अशी देखील मागणी आहे की सरकारने प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेची वेळ म्हणजेच की म्हणजेच की या ठिकाणी वेळेमध्ये देणं आवश्यक आहे. बघा काय होईल तर सरकार दर महिन्याचा हप्ता म्हणजेच की उशिरा वाटप करत आहे. म्हणजेच की प्रत्येक हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर होत आहे, विलंब होत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की प्रत्येक हप्ता हा वेळेवरती देणं अत्यंत आवश्यक आहे, अशी देखील बहिणींची सरकारकडे मागणी आहे. आणि रखडलेले जे काही हप्ते असतील आणि सध्याचे जे काही हप्ते आहेत हे लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावरती जमा होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण की बहिणींना देखील सध्या म्हणजेच की घर खर्च असेल किंवा इतर काही खर्चासाठी बहिणींना देखील पैशांची अत्यंत आवश्यकता असते, गरज असते. ही गोष्ट सरकारने लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. कारण की मागील काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी असं सांगितलं होतं की रखडलेले सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली असल्यामुळे नक्कीच बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते एकत्र जमा होतील. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता, जानेवारीचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, अशा पद्धतीने सर्व हप्ते जमा होतील. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 19वा हप्ता आणि 20वा हप्ता अशा पद्धतीने पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे जमा होणार, रखडलेले हप्ते जमा होणार. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अशी माहिती दिली आहे की रखडलेले हप्ते जमा होणार.
परंतु नेमके हप्ते कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, अद्याप देखील सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नाही, म्हणजेच की हप्ता देण्याची घोषणा झाली, परंतु हप्ता नेमका कधी वाटप करायचा याची अद्याप तारीख फिक्स झाली नाही. परंतु विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्या माहितीचा जर विचार केला तर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. साधारणतः 20 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान हे सर्व हप्ते जमा होतील अशी दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. आणि सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हप्ते जमा होणे अत्यंत आवश्यक आहे. जर सरकारने लवकरात लवकर सर्व हप्ते जर बहिणींच्या खात्यावरती जमा केले तर नक्कीच लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो. सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा करावेत. बहिणींना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे. तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आता हप्ते जमा होतील, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. रखडलेले देखील हप्ते याच महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या देखील बहिणींनी EKYC पूर्ण केली नसेल, ज्या बहिणींच्या EKYC मध्ये काही चुका असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेकरिता EKYC अनिवार्य केले असल्यामुळे EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता पैसे नेमके कधी जमा होणार पुन्हा एकदा सांगतो. तर बघा, याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता आतापर्यंत म्हणजेच की 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे, फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 ते 25 तारखे दरम्यान जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचे हप्ते अशा पद्धतीने सर्व हप्ते एकत्र जमा केले जातील. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही बहिणींना 3000 रुपये तर काही बहिणींना 6000 रुपये अशा पद्धतीने रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या काही खोट्या देखील बातम्या म्हणजेच की सोशल मीडियावरती, मोबाईलवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा झाला, काल हप्ता जमा झाला, परंतु अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. हप्ता नेमका अजून कधी जमा होणार याबद्दलची जर अधिकृत माहिती आली की लगेच तुम्हाला कळवण्यामध्ये येईल. सध्या तरी अधिकृत घोषणा झाली नसली तरी साधारणतः 20 ते 25 तारखेदरम्यान पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.